तर गेल्या 4 दिवसांपासून राज्यात सर्वदूर मुसळधार असा पाऊस पडतोय। नदी क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्यानं नद्या आता ओसंडून वाहू लागल्यात। कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। कोल्हापुरातील 79 बंधारेही पाण्याखाली गेलेत। तर बाजूच्या सांगलीमध्ये कृष्णा नदीमध्ये पाणी पातळी वाढली असल्यानं कृष्णा नदीमध्ये तरुणांचा उडीचा थरार बघायला मिळाला। दुथडी भरून वाहणाऱ्या विस्तीर्ण नदी पात्रात थरारक अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद हे सांगलीकर घेत आहेत। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तापी नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत। तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटला असला तरी तापी नदी दुथडी भरून वाहतीये। तापी नदीकाठच्या सगळ्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आलाय। तिकडे वाशिमच्या गोबणी परिसरामध्ये पैनगंगा नदीने कहर केलाय। नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला फटका बसलाय। तर पुरामुळे मागील 7 दिवसांपासून करडा गोबणी हा रस्ता पूर्णतः बंद आहे। पुराची भीषणता दाखवणारी दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत। तर नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीमध्ये इथं वाढ झालेली आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय। तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नाशिकच्या नदी पात्रात नाशिकच्या गोदावरी नदी पात्रामध्ये मोठी वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय।